साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। 8,000 लोकसंख्या असणाऱ्या पेडगाव इथे काही दिवसांपूर्वी एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि गावकरी यांनी आरोग्याच्या दृष्टीनं गावामध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवरती बंदी घालण्याचा ठराव केला। या महत्त्वपूर्ण निर्णयाचे व्यावसायिकांनी देखील स्वागत केलं। तालुक्यातील पेडगाव इथे काही दिवसांपूर्वी गावामधील एका विद्यार्थ्याचा एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती। गावामधील आरोग्याच्या बाबतीमध्ये आता चिंता व्यक्त करणारा हा दुर्दैवी प्रकार समोर आला होता। या प्रकरणी गावामधील पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि यामधनं गावामध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंकच्या विक्रीला विरोध सुरू झालाय। ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महिलांची विशेष ग्रामसभा बोलावली आणि या ग्रामसभेमध्ये गावामधील कोणत्याही व्यावसायिकाला एनर्जी ड्रिंक आणि शीतपेय विक्री करता येणार नाही असा ठरावच मंजूर केला आणि अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला। लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या या निर्णयाचा विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांनी देखील स्वागत केलं। पेडगाव ग्रामपंचायतनं शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक वरती बंदी घालून गावामध्ये चांगल्या आरोग्यासाठी सुरुवात केली आहे। आगामी काळात गावामध्ये आरोग्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जातील याचा आदर्श इतर देखील ग्रामपंचायत घेतील असा विश्वास सरपंच इरफान पीरजादे यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी सरपंच इरफान भैया पीरजादे, पेडगाव ग्रामपंचायत। आमच्या पेडगावमध्ये एक 17-18 वर्षाचा एक विद्यार्थी विद्यालयामध्ये शिकत असताना ह्या शीतपेयच्या एनर्जी ड्रिंकच्या जास्त आहारी गेला आणि त्या एनर्जी ड्रिंकमुळे त्याला जास्त लत लागल्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले आणि गेल्या 15 दिवसापूर्वी ही घटना आमच्या पेडगावमध्ये घडली। ह्या घटनेचा सर्वांनी तीव्र असा निषेध केला आणि सर्व गावकऱ्यांनी ह्या महिलेतून, ग्रामस्थांकडून असा एक तीव्र संताप निर्माण झाला की बाबा हे आपल्या गावातील जे शीतपेय आहे, एनर्जी ड्रिंक वगैरे, जे सुगंध सुपारी असन, पान असन, गुटखा, मावा, दारू, जुगार हे सर्वपणे बंद झालं पाहिजे। मग आम्ही ह्या विशेष ग्रामसभा बोलावली आणि या विशेष ग्रामसभेमध्ये एकमताने असा ठराव झाला की हे गावातील जे धंदे आहेत ते संपूर्णपणे बंद करायचे आणि ते आम्ही महिला विशेष ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ते बंद केलेले आहेत। आम्ही जे आता हे शीतपेय असन आणि टपरीवाले व्यावसायिक सगळेच, किराणा दुकान असन, हॉटेल असन, यांनी ह्या जे आम्ही ठराव घेतलेला आहे त्याचं स्वागतच केलेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांनी जेवढं आपण सांगितलं शीतपेय म्हणजे जे एनर्जी ड्रिंक असन, तर पानटपरीवाल्यांनी पान असन, गुटखा असन, मावा असन, दारू असन हे संपूर्णपणे त्यांनी बंद केलेले आहे आणि गावामध्ये ग्रामस्थांकडून ह्या ठरावाचं स्वागत झालेलं आहे आणि सर्वांनी ह्या ठिकाणी एकमताने ह्याला सहमत केलेलं आहे। आमच्या गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी जो व्यसनमुक्तीचा निर्णय घेतलेला आहे तो एक नंबर चांगला आहे आणि त्याला पूर्ण आमचा पाठिंबा राहील। इथून पुढे कधीही गावात कुठल्याही प्रकारची दारू किंवा लहान मुलं बिघडतील अशी नशाबाज कुठलीही वस्तू विकली जाणार नाही। तुमचा गुटखा वगैरे सगळं स्टॉप केलेलं आहे आणि जो यांनी निर्णय घेतला तो अतिउत्तम आहे। पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने हा निर्णय घेणं गरजेचं आहे। त्याच्यापासून भावी पिढी एक नंबर मध्ये सुधरेल, शाळेतली मुलं बिघडणार नाहीत। आमच्या गावाने सुरुवात केली याच्याबद्दल धन्यवाद। माझं नाव शिवाजी बाळासाहेब नवले। तर सरपंचाने जो निर्णय घेतला तर आम्ही सर्व व्यापारी संघटनेकडून त्यांचं स्वागत करतो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शीतपेय त्यांनी बंद केले ते लहान मुलांना खूपच हानिकारक होते आणि सर्व व्यापारी संघटनेने याचा विचार केला आणि तो बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेतलेला आहे आणि सर्व दुकानात आता कुठेही नाहीये। तरी सरपंचांनी जो निर्णय घेतला तरी महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी त्याचा विचार करावा आणि सर्व ठिकाणी शीतपेय विक्री ही बंद केली पाहिजे जेणेकरून लहान मुलांना त्याचा कुठल्याही प्रकारे अपाय झालेला नाही पाहिजे। मी योगिता अशोक गोरडे, माजी उपसरपंच पेडगाव ग्रामपंचायत।
आमच्या ग्रामपंचायतने हा एक अतिशय उत्तम असा निर्णय घेतलेला आहे शितपेय बंद करण्याचा. लहान मुलांना जो हा घातक पदार्थ आहे त्याच्यावरती सगळ्या गावातल्या टपऱ्यांनी आणि लोकांनी हा जो निर्णय घेतला ह्या निर्णयाचं सगळ्यांनी चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे. ग्रामपंचायतमध्ये जे महिलांची मिटिंग घेण्यात आलेली त्या मिटिंगमध्ये महिलांनी प्रत्येकाने आपला प्रस्ताव असा जाहीर केलेला आहे की गावातली दारू बंद झाली पाहिजे. ही दारू म्हणजे शितपेयापासून ही मुलांना एक सवय लागते, त्याच्यामुळं हा निर्णय ग्रामपंचायतने घेतलेला आहे. जसं ह्या ग्रामपंचायतने ठराव घेतलेला आहे शितपेय बंद झालं पाहिजे, तसं दुसऱ्या पण गावातल्या ग्रामपंचायतने पण असा ठराव घ्यावा की प्रत्येक गावागावातनं पण हे सगळं दुकानदारांनी जे शितपेय आहे ते बंद ठेवलं पाहिजे. खाद्यपदार्थ चांगल्या प्रकारचे त्यांनी मुलांसाठी खाऊसाठी ठेवावे दुकानात. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.